स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, सारथी, महाज्योती, आरटी या माध्यमातून आपले एमपीएससी, जेएमएफसी, इतर जे काही पूर्व प्रशिक्षण आहे त्या पूर्व प्रशिक्षणाचं जे रिझल्ट आहे, हा रिझल्ट सीईटीचा रिझल्ट आपण वाट बघत आहात आणि त्याची तारीख ही आलेली आहे. त्याची तारीख म्हणजे काय, तर 17 तारीख म्हणजे 18 तारीख आणि 19 तारखेला रिझल्ट लागणार असं महासंचालक सुनील वारे सरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि हे संपूर्ण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही आनंदाची बातमी आहे, पण पुढील प्रोसेस काय असणार आहे? पुढील प्रोसेस म्हणजे डीव्ही म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला 15 जे कागदपत्र पाहिजे, डॉक्युमेंट्स पाहिजे, ते डॉक्युमेंट्स नेमकी कोणती पाहिजे आहेत? त्यात जर एखादा डॉक्युमेंट नसला तर संस्थेवाले तुम्हाला प्रवेश देत नाही आणि आपल्याला माहिती आहे कोणी ना कोणीतरी विद्यार्थी त्या ठिकाणी मागे तयारच असतो. वेटिंग लिस्ट सुद्धा असणार आहे आणि वेटिंग लिस्ट सुद्धा त्या ठिकाणी क्लिअर होणार आहे. म्हणजे ही जी संधी आहे ही आपली संधी न जाता म्हणजे न जाऊ देण्याकरिता जे डॉक्युमेंट्स आहेत ते कोणते डॉक्युमेंट आपल्याकडे तयार असणं गरजेचं आहे. तर आपल्याकडे वेळ आहे आता 2-4 दिवस, किंवा अजूनही तुम्ही ते डॉक्युमेंट नसेल काढले तर ते डॉक्युमेंट काढून ठेवावं लागेल, कारण त्याशिवाय आपल्याला संस्थेवाले प्रवेश देणार नाहीत. मग बार्टीच्या साईटवर एक परिपत्रक आहे म्हणजे परिशिष्ट ती यादी आहे. त्या यादी आपल्या ग्रुपला सुद्धा यादी आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जे कायमस्वरूपी आपल्याला अपडेट आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील. आणि विद्यार्थी मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती सुद्धा ग्रुपला जॉईन व्हा. टेलिग्रामचा ग्रुप आहे, व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्या दोन्ही ग्रुपला जॉईन व्हा. त्यावरती सुद्धा मी ही यादी टाकलेली आहे. तर या यादीमध्ये 15 डॉक्युमेंट्स कोणती आहेत ते संपूर्ण स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून याच्यात आपण सांगतो आहे. त्यात कोणती कोणती डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे ते बघा. विद्यार्थी मित्रांनो, बार्टीची जी साईट आहे त्या साईटवरती आपल्याला हे ऍप्लिकेशन दिसेल आणि ही जी यादी दिसेल आणि या यादीमध्ये संपूर्ण डॉक्युमेंट दिलेले आहे, कागदपत्र दिलेले आहेत. नेमके कागदपत्रे कोणती कोणती कागदपत्रे आपल्याला अत्यावश्यक आहे आणि या 15ही कागदपत्र आपल्याकडे असणं गरजेचे आहे. जर आपल्याकडे ती कागदपत्रे नसेल तर आपल्याला काही ज्या संस्था आहेत त्या प्रवेश नाकारू शकतात. त्यामुळे कोणते कोणते डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे हे अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे आणि माहिती आहे. हा व्हिडिओ संपूर्ण बघा, ही कागदपत्रे सुद्धा संपूर्ण बघा. आपल्या स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती हा परिपत्रक टाकलेला आहे, आपण परिशिष्ट टाकलेला आहे आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपला सुद्धा टाकलेला आहे. तर बघूया याच्यात काय दिलेलं आहे. बार्टीच्या साईडवरून हे आपण काढलेलं आहे. परिशिष्ट कागदपत्र कोणते लागणार आहे त्याची यादी. पहिलं पाहू आपण, संबंधित प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन पोर्टलवर अपडेट केलेला मूळ विनंती अर्ज म्हणजे तुमचा अप्लिकेशन फॉर्म, पासपोर्ट साईज आकाराचा पासपोर्ट, तुम्हाला 2 फोटो, तुम्हाला पासपोर्ट आकाराचे 2 फोटो तुम्हाला पाहिजे. ठीक आहे. नंतर 10वीचे प्रमाणपत्र, तुमचं 10वीचं जे सर्टिफिकेट आहे ते पाहिजे. 12वीचं सर्टिफिकेट पाहिजे तुम्हाला, दोन्ही 10वी आणि 12वीचं सर्टिफिकेट एकॅडमिक शिक्षणामधलं हे पाहिजे. नंतर एकॅडमिक तिसरं शिक्षणाच्या संदर्भात आहे पदवी, जर तुमची पदवी झालेली असेल तर पदवीचं प्रमाणपत्र सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे. नंतर पदव्युत्तर म्हणजे तुमची पीजी झाली आहे तर ते पदवीचं प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे. त्यात लिहिलेलं आहे बंधनकारक नाही म्हणजे मेंडेटरी नाही, असेलच असं नाही, कारण आपले जे काही प्रशिक्षण आहे हे 12वी बेस नंतर आहे. 10वी बेस नंतर पॅरामेडिकलचं आहे म्हणजे पॅरामिलिटरीचं आहे, नंतर पोलीस भरती आहे आणि पदवी नंतर एमपीएससी जे काही आहे बँकिंग वगैरे त्यांनासाठी पदवी पाहिजे. पीजी वरती कोणतंच त्या ठिकाणी प्रशिक्षण नाही, त्यामुळे बंधनकारक नाही. नंतर महत्वाचं डॉक्युमेंट बघा, हे एकॅडमिक झाले पदवी पदव्युत्तर पर्यंत. नंतर 6वं डॉक्युमेंट आहे अर्जदाराचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र, म्हणजे एससी जर विद्यार्थी असेल तर अनुसूचित जातीचं त्याला प्रमाणपत्र पाहिजे, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. नंतर महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र, हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण डोमेसाईल सर्टिफिकेट पाहिजेच की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात म्हणून डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे. नंतर अत्यंत महत्वाचा डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड. जो तुमचा आधार कार्ड आहे तो आधार कार्ड पाहिजे आणि तोही केवायसी झालेला पाहिजे, कारण तुमचे जे पैसे येणार आहेत ते अकाउंटलाच येणार आहेत, जे विद्यावेतन असणार आहेत ते. त्यामुळे केवायसी सुद्धा करून ठेवा आणि आधार कार्ड तुमचा अपडेट नसेल तर अपडेट करून ठेवा. अपडेट तर असेलच, कारण तुम्ही ऑनलाईन अर्ज केला म्हणजे अपडेट आहे, म्हणजे आधार कार्ड पाहिजे. नंतर तुमचा पॅन कार्ड पाहिजे. पॅन कार्ड पाहिजे तुमचा, पण त्यात लिहिलेलं आहे त्यांनी की बंधनकारक नाही, मेंडेटरी नाही, असेलच असं नाही, नसलं तरी चालतं. नंतर 10वं अत्यंत महत्वाचं डॉक्युमेंट
बँक पासबुक किंवा धनादेशाची कॅन्सल चेक सुस्पष्ट प्रत. म्हणजे तुमचा बँक सर्वच विद्यार्थी जे शिकत आहेत 10वी नंतर आता प्रत्येक विद्यार्थ्याचे अकाउंट्स आहेत त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी त्यांचा बँक पासबुक, नॅशनलाइज जी बँक आहे त्या बँकेचा पासबुक पाहिजे आणि धनादेश किंवा धनादेशाचा कॅन्सल चेक. आता पासबुक आहे म्हणजे धनादेशाचा चेक द्यायचा असं नाही, त्यांना बँक पासबुक पाहिजे सुस्पष्ट पत. म्हणजे इथे दिलेलं आहे पहा, आधार लिंक केलेलं म्हणजे केवायसी झालेले पाहिजे. नंतर IFSC कोड, MICR कोड त्याच्यावरती नमूद असतेच. नंतर महत्वाचं दिव्यांगाचा दाखला. जे आपले विद्यार्थी जे आहेत दिव्यांग आहेत, जे PWD याच्यातून येतात ते दिव्यांग आहेत, त्यांना दाखला जर लागू असेल म्हणजे जे ब्लाइंड असतील, 50% ब्लाइंड असतील, 40% ब्लाइंड असतील, त्या विद्यार्थ्यांना त्यांचं सर्टिफिकेट दिव्यांगत्वाचं असणं गरजेचं आहे. ते सिव्हिल सर्जनचं पाहिजे, जे डिस्ट्रिक्ट लेवलला सिव्हिल सर्जन असतात त्यांचं ते दाखला त्यांना पाहिजे. नंतर आहे अर्जदाराची अनाथ असला, जर ऑर्फन असेल तर ऑर्फनचं तुम्हाला माहित आहे, ऑर्फन असेल तर ऑर्फनचा कट ऑफ हा वेगळा लागतो. त्यामुळे ऑर्फन असेल तर ऑर्फन म्हणजेच अनाथ असेल तर अनाथ, त्याचा दाखला तुम्हाला पाहिजे. पण तो कोणाचा पाहिजे? CDPO म्हणजे महिला व बालविकास जे काही आयुक्तालय असते त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून ते निघलेलं असते, ते तुम्हाला काढावं लागेल. जर असेल तर त्याचा लाभ तुम्हाला घेता येते, जर टाकलं असेल तर तुम्ही त्या अर्जामध्ये, अन्यथा तुम्हाला त्याचा लाभ घेता येत नाही. नंतर 13वा डॉक्युमेंट आहे महत्वाचं, मागील 3 वर्षाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा मूळ दाखला तहसीलदाराचा आपल्याला असणं गरजेचं आहे. काही विद्यार्थी विचारतात सर एका वर्षात चालेल का? तर विद्यार्थी मित्रांनो 3 वर्षाचंही तुम्हाला मागितलं तर मिळते, एका वर्षाचं मागितलं तर मिळते. पण ज्या वेळेला तुम्ही अर्ज करत आहात, ज्या वेळेला तुम्ही त्या कॅफेत किंवा सेतूमध्ये तुम्ही जातात, तर तेव्हा 3 वर्षाचा दाखला पाहिजे किंवा तलाट्याला मागा 3 वर्षाचा आम्हाला याच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे 3 वर्षाचा डॉक्युमेंट घेऊन घ्या, अन्यथा ते अकॅडमीवाले तुम्हाला प्रवेश देत नाहीत, ते नाकारतात. नंतरचं आहे डॉक्युमेंट 3 वर्ष झालं, 3 वर्षाचं तुमचं वार्षिक उत्पन्न, पण किती? 8 लाखाच्या आत, 8 लाखाच्या आत. म्हणजे जी आपली स्कॉलरशिपची जी लिमिट आहे तीच लिमिट इथे पण आहे. नंतर 14वा आहे स्वयं घोषणापत्र. स्वयं घोषणापत्र तुम्हाला स्वतः तिथे असतात, ते तुम्हाला भरून द्यायचे. अर्जदाराने विहित नमूद केलेल्या परिशिष्ट ब मध्ये देण्यात आलेल्या स्वयं घोषणापत्र, त्यामध्ये सर्व माहिती ही भरलेली असावी, त्यावरील फोटो हा अद्ययावत असावा, म्हणजे आताचा फोटो असणं गरजेचं आहे. स्वयं घोषणापत्र ते तुम्हाला त्याच वेळेला देतात. आणि शेवटचं आहे 15वा प्रवेश अर्ज परिसर क्रमांक क नुसार, म्हणजे तुमचे जे प्रवेश पत्र आहे, प्रवेश अर्ज, तो प्रवेश अर्ज सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचे हे सर्व डॉक्युमेंट्स ही काय मूळ प्रत तुम्हाला दाखवायची आहे त्या ठिकाणी, आणि छायांकित प्रत म्हणजे तुम्हाला झेरॉक्स सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दाखवता येणार आहे, आणि त्यानुसार तुम्हाला प्रवेश मिळणार आहे. अशा पद्धतीनं ही सर्व 15ही डॉक्युमेंट तुम्हाला अत्यंत महत्वाची आहेत. त्यामुळे येत्या मंगळवार आणि बुधवारी रिझल्ट लागणार आहे, आपण सकाळी व्हिडिओ टाकलेला आहे. त्यामुळे तुम्हाला ही सर्व डॉक्युमेंट उद्या परवा 2 दिवसात तयार ठेवायची आहे. डॉक्युमेंट कधी होईल म्हणजे डॉक्युमेंट DV कधी होईल त्याचं सुद्धा नोटिफिकेशन तुम्हाला येईल, त्याचं सुद्धा सूचना पत्र त्या ठिकाणी येईल, त्याच्यावर सुद्धा आपण अपडेट देणार आहोत. तर प्रत्येक अपडेट करता आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे जे अपडेट आहेत ते आपल्या या चॅनलवरती मिळेल आणि तुम्ही त्यापासून वंचित राहणार नाही. आणि लवकरात लवकर अपडेट मिळण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कायमस्वरूपी अपडेट आपल्याला मिळणार. आणि ग्रुपला सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जी लिंक आहे त्या लिंकला जॉईन व्हा. धन्यवाद.